महिलांनी कोणती योगासने करावीत म्हणजे महिला तंदुरुस्त राहतील, त्यासाठीच ही काही योगासने आहेत की जी केल्यामुळे निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। पहिलं म्हणजे अधोमुखासन। हे स्त्रियांसाठी सर्वात लोकप्रिय योगासनांपैकी एक आहे, ज्याचा सराव जर तुम्ही दररोज केला तर त्याचे खूप फायदे आहेत। जगभरातील आणि वयोगटातील महिला त्यांच्या शरीराला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी हीच योगासने करतात। या योगासनामुळे होतं काय तर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्तप्रवाह उत्तेजित करण्यास मदत होते। योगामध्ये तुमच्या शरीराचा संपूर्ण भार तुमचे तळवे आणि पायाची बोटे जमिनीवर असतात, त्यामुळे तुमच्या शरीराचा उर्वरित भाग हवेत असतो। हा योग तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाह सुधारण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि बरेच काही करण्यास मदत करू शकतो। त्याचबरोबर तुमच्या केसांच्या वाढीसाठीही हा सर्वोत्तम योग मानला जातो। यानंतर आहे बटरफ्लाय योगा। हा गर्भवती महिलांसाठी सर्वोत्तम योगांपैकी एक आहे, कारण तो पोटातील अस्वस्थता दूर करताना तुमच्या मांडीचे क्षेत्र त्याचबरोबर हॅमस्ट्रिंग ताणण्यास मदत करू शकते। या व्यायामाला बाउंड अँगल पोज असंही म्हटलं जातं। पण या योग व्यायामाचे दोन प्रकार आहेत। एक म्हणजे पूर्ण तितली आसन म्हणजे पूर्ण बटरफ्लाय आसन, त्याचबरोबर हाफ बटरफ्लाय आसन। महिलांसाठी हा एक साधा योग आहे, पण याचे फायदे मात्र खूप आहेत। या योगासनाचा उपयोग ध्यानधारणा म्हणूनही केला जाऊ शकतो। त्यामुळे काय होतं तर तणाव कमी होतो। योग करणाऱ्या स्त्रिया नेहमी त्यांच्या दैनंदिन जीवनात या आसनाचा समावेश करतातच। घरातील महिलांसाठी हा सर्वोत्तम योगा आहे। यामुळे पचनास देखील मदत होते। गर्भवती महिलांच्या छातीत जळजळ आणि पाचन विकारांपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते। गर्भधारणेदरम्यान महिला ही योगासने करू शकतात, पण जर गर्भधारणेशी संबंधित कोणतीही गुंतागुंत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं मात्र तितकंच महत्वाचं आहे। यानंतर वज्रासन। स्त्रियांसाठी हा एक उत्तम योग आहे, कारण तुम्हाला गुडघे टेकून खाली बसावं लागतं। त्यानंतर गुडघ्यांवरचं वजन कमी करण्यासाठी पाय सरळ ठेवावे लागतात। हा व्यायाम पचनास मदत करतो, बद्धकोष्ठता कमी करतो, ओटीपोटाचे स्नायू मजबूत करतो। त्याचबरोबर याचे बरेच फायदे आहेत। वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम योग आहे। त्याचबरोबर योगासन तुमच्या चयापचय दाराचे नियमन करण्यात, मुख्य भागात स्नायूंना मजबूत करण्यात मदत करू शकते। यानंतर वृक्षासन। तुमची उंची वाढवण्यासाठी तुम्ही सर्वोत्कृष्ट किशोरवयीन मुलीच्या योगासनांच्या शोधात असाल तर वृक्षासन किंवा ट्री पोज आसनापेक्षा काही चांगले असू शकत नाही। हा योग एक पाय दुमडून दुसऱ्या मांडीवर ठेवून केला जातो, तर तुमच्या संपूर्ण शरीराचे वजन तुमच्या दुसऱ्या पायाने उचलले जाते। महिलांसाठी हा योग स्नायूंना बळकट करण्यास, वाढ संप्रेरक तयार करण्यासाठी जबाबदार असलेल्या पिट्युटरी ग्रंथीला सक्रिय करण्यास मदत करतं। आणि शेवटचं आसन म्हणजे धनुरासन। हे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं। खरं तर जर तुम्हाला ते हट्टी पोटाची चरबी लवकरात लवकर कमी करायची असेल तर तुम्हाला नियमितपणे धनुष्याचा सराव करणं आवश्यक आहे, म्हणजेच धनुरासन। धनुरासन सारखी साधी योगासने करणे पोटाची चरबी कमी करण्यासाठी पुरेशी आहेत। महिलांसाठी हा सकाळचा सर्वोत्तम योगा आहे, जो पोटाच्या अवयवांना मसाज करण्यास, पचन सुधारण्यास, मांडीचे त्याचबरोबर छाती आणि पाठीचे स्नायू मजबूत करण्यास मदत करते। त्याचबरोबर तुमचा स्किन टोन सुद्धा सुधारतो। तर ही होती महिलांसाठी महत्त्वाची योगासने। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा। याच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।